आणि जिजाबाई तुम्ही तर कधी भीमरावला समजण्याचा प्रयत्नच नाही केला, फक्त एक सावत्र आई बनून राहिली आहेस. पण तुम्हाला एक सल्ला देतोय, वेळ असतानाच सुधरा. आपण भीम सोबत ईर्ष्या न करता भीमला समजण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून उद्याला तुम्हाला देखील भीम सारखा सन्मान प्राप्त होईल. आणि तुम्हा सर्वांना भीमचा वाढदिवस साजरा केला पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजे की आजपर्यंत नेहमी भीमराव तुम्हा सर्वांसाठी एक योद्धा बनून उभा आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना त्याची जाणीव असली पाहिजे, त्याच्या आनंदात आनंदी राहिले पाहिजे. तर मग सकाळी सकाळी आपल्या चाळीमध्ये आपल्या भीमच्या समर्थकांचं परिषद भरल, जेवण असल. आणि भीम, तू तुझ्या मनातल्या गोष्टी समद्यान पुढे मांड. अरे या सगळ्याची काही गरज नाहीये मालू. गरज आहे भीम. सकाळी भीमच्या वाढदिवसाची तयारी बी करायची आहे. जय भीम, 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 जय भीम. वाढदिवसाच्या लय लय शुभेच्छा भीम. मी आता आधीच याचं नाव ठरवून ठेवलंय. तू भीमाबाईचा पोरगा भीम आहेस. एवढ्या परिस्थितीतून भांडून आलायस, आता अंधार दूर होईल, उजेड होईल आणि दररोजपेक्षा जास्त चमकणारा सूर्य उगवेल. ऐका, जरा इकडे येता का? लवकर या ना. काय झालं रमा? का बोलवलंस इकडे? बोल ना, काय झालंय? केव्हापासून नुसती उभी आहेस? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. भीम, बाहेर लवकर ये. येतोय मालू. आता मी जाऊ? नाही. का? आपल्या जातीच्या सगळ्यात मोठ्या योद्ध्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अगं, धन्यवाद. भीम, ये ना. येतोय मालू.
आता जाऊ? नाही. नाही, आपल्या जातीच्या दिव्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. रमा, अरे भीम, लवकर ये बाहेर. हो. नाही, आता जोपर्यंत तू नाही म्हणत तोपर्यंत नाही जाणार. इथेच उभं राहीन, मग जे व्हायचंय ते होऊ दे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. रमा, काय हे सगळं? अघट प्रेम पिंजरे बसे, प्रेम कहावे सोय, प्रेम कहावे सोय. तुमच्या सोबत राहायचं प्रत्येकासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. माझ्या सौभाग्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता फुलं संपली, आता तुम्ही जाऊ शकता. नाही, काही बोलल्याशिवाय नाही जाणार. ह्या फुलांसाठी आणि तुझ्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. पण एक गोष्ट कायम लक्षात असू दे, माझ्या आयुष्याच्या प्रत्येक संघर्षात तुझा बरोबरीचा हिस्सा आहे. कारण की तू अर्धांगिणी आहेस माझी. रमा, एका पुरुषाच्या आयुष्याच्या संघर्षामध्ये सगळ्या समाजातले एका बाजूला आणि त्याची बायको एका बाजूला असते. कारण जेव्हा विजयी होतो तेव्हा समाजातील लोक शुभेच्छा देतात, हार फुलं घालून सत्कार करतात. परंतु पत्नी त्याच्या आयुष्यातील यशावर गर्व करून प्रेम व्यक्त करते आणि प्रेमाच्या फुलांचा वर्षाव करते. पण एक पुरुष जेव्हा हरतो तेव्हा पूर्ण समाज नजर चोरून पळायला लागतो. पण केवळ पत्नी असते जी त्याच्या नवऱ्यासोबत खांद्याला खांदा मिळून उभी राहते. आणि अशाच प्रकारे तूही माझ्यासोबत उभी असते रमा, आणि माझ्या प्रत्येक संघर्षाला सलाम करतेस. थँक्यू. भीम, हा, बर, इथं वाढदिवस साजरा केला जात आहे आणि मी तिथं कवा धरणं बोलवत आहे. पर मला हे नव्हतं माहिती का तू वहिनी संग आहेस. बरं ठीक आहे, ते सोड आणि ऐक, तू आता लवकरात लवकर तयार हो आणि चांगलंच असं भाषण लिह. भाषणाची काय? वय, तुम्हाला तर सवयच आहे प्रत्येक गोष्टीची चांगली तयारी करायची. तर आज आपल्या वाढदिवसाच्या संबोधनाची तयारी करा. मालू दादा, चला मी पण तयारीत मदत करते. ठीक आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थांब दीपक, म्या लावतो.
माझ्यासाठी खूप खास आहेत आणि मला त्यांच्यासाठी काहीतरी खास भेट द्यायची आहे. असं आहे वय. दीपक बाळा, काय भेट आणणार आहेस? जेव्हा देईन ना नानी तेव्हा तुम्ही बघा. ठीक आहे. आतापर्यंत बस भीम आपल्या आयुष्याला अवघडच बनवत होता. आज तर आपल्या आयुष्यातला समजात वाईट दिस आहे की आपली नोकरी गेली आणि त्या दिवशी भीमाचा वाढदिवस धडाक्यात साजरा केला जातोय आणि आपण फक्त बघत राहायचं, काही करू शकत नाही. अरे आपण काय बी केलं तर हे मेजवानी बी करणार आणि आनंद बी साजरा करणार. जेव्हा हे आनंदी असतील ना तेव्हा नीट यांच्या डोळ्यात बघ, तर या गोष्टीमुळे बी आनंदी असतील की आपली नोकरी गेली. समजांचं तर माहित नाही, पर म्या लय आनंदी आहे. कारण का तुम्ही तिघांनी जे माझ्या संग केलं होतं ते आता तुमच्या तिघांसंगच झालं आहे. आता तर तुम्ही तिघ बी बेरोजगार झाला आहे सा. चला भीमला आवाज देऊया. वय वय भीम, भीम बाहेर ये. आम्ही तयार आहे भीम. जनार्दन काका, हितेश काका, तुम्ही बी या. य भीम, आता तू आमसनी संबोधित कर या मंचावर चढून. आता बघा कसा नेता बनून वरती मंचावर चढून भाषण देईल आणि मग त्याच्या आयुष्यातला हेतू पुरा होईल. हाँ हाँ भीम ये. होय, ये ना भीम, ये ना भीम. यासनी किती बी समज, या लोकांनी समजायचे थोडी. भीम यासनी कमीपणा दाखवून यांच्या खांद्यावर पाय ठेवून वरती चढत हाय. असं नाही होणार जनार्दन काका. जेवढं मी भीमदादाला ओळखतो, भीमदादा मंचावर नाही चढणार. अच्छा, आणि जर का आज तो वर चढला तर आताच्या आता इथं बोलशील ना का भीमराव चुकीचा आहे आणि तू भीमरावच्या गोष्टीसनी नाही ऐकणार. ठीक आहे जोको काका. भीमदादा जर मंचावर चढले
तर मी आत्ताच्या आता भीमदादाचा विरोधी होईन. बघ मग. जय भीम, जय भीम, जय भीम. बस, मी ह्यापुढे नाही जाऊ शकत. मी इथेच बरोबर आहे. बघितलं, मी बोललो होतो ना भीमदादा मंचावर नाही चढणार. पण भीम, तू मंचावर का जात नाहीये? या समद्या तयाऱ्या फक्त तुझ्यासाठीच केलेल्या आहेत. कारण आनंद दादा, मी कधी माझ्याबद्दल विचार केलाच नाही की मी कुठे जायला हवं, कुठल्या उच्चांकापर्यंत पोहोचू. मी आजपर्यंत फक्त एवढाच विचार केला की मी जिथे कुठे असेल फक्त माझ्या लोकांसोबत असेल. तुला लक्षात असेल आनंद दादा, लहानपणी साताऱ्यात काही लोक आली होती मला हार घालण्यासाठी. तेव्हा बाबांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले होते की हार घातल्यानंतर व्यक्ती नेता होतो आणि मला नेता नाही, योद्धा बनायचंय. आणि एक योद्धा आपल्या लोकांसोबत, आपल्या लोकांमध्ये राहतो, ना कुठल्याही मंचावर. आज मालू आणि रमाने मला सांगितलं होतं तुम्ही या आणि सर्वांना संबोधित करा, पण मी तुम्हाला संबोधित नाही करणार. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपण सर्व मनुष्य तोपर्यंत आहोत जोपर्यंत आपण सर्व एक आहोत. ज्या दिवशी आपण वेगवेगळे होऊ, आपण ह्या छोट्या जातीच्या श्रेणीमध्ये येऊन कमकुवत होऊ. कारण हा पूर्ण समाज वरच्या जातीच्या लोकांनी बनवलेला आहे. समाज व्यवस्था त्या लोकांनी बनवली, तर ताकदही त्यांचीच आहे. हे सर्व तंत्र त्यांनी बनवलेलं आहे. तर जर आपल्याला ह्या समाजात राहून आपल्याला काही बनायचंय, आपल्याला काही बनवायचंय, तर आपली एकता ही आपली सर्वात मोठी ताकद असली पाहिजे. उद्ध्वस्त होईल आपलं सतत सतत, पावला पावलांवर, परंतु वारंवार ह्या सर्वातून निघण्याची कला शिकली पाहिजे. आणि ही कला केवळ इथे आहे. मी, तुम्ही, आपण सर्व वेगवेगळ्या बोटांप्रमाणे आहोत. पण जसे हे बोट एकत्र येतील तर तयार होऊ आपण. आणि ह्यानंतर मला आपण होऊन जगायचंय.